नमस्कार मैत्रिणींनो, मीनाक्षी आजीनाती ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण त्र्यंबकेवरून नाशिकला येताना पाऊण घंटा अंतरावर साधना मिसळ स्पेशल एक हॉटेल आहे. तर तिथं आपण आलोत मिसळ पाव खायला. तर मैत्रिणींनो, इंटरेस्ट पाहिला असून तुम्ही एंट्री करताना आतमध्ये की एक वाड्याचा त्याला लुक दिलेला आहे. पूर्ण जुने जे वाडे असायचे त्या पद्धतीने त्याला लाकडाचे काय म्हणू आपण फ्रेम बनवलेली आहे आणि तिथे एक लॉक पण लोखंडी अडकवलेलं होतं. तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर. आणि आतमध्ये आल्याच्यानंतर मैत्रिणींनो, पाहून आहे ना मला आश्चर्य वाटलं की पूर्ण म्हणजे याचं जे वरचं छत आहे, त्याचे खांब आहेत, पूर्ण लाकडी काम आहे. खाली बसायला पण तुम्हाला सांगते टेबल लाकडी येतं. बाजा आहेत छोट्या छोट्या ज्या पंजाबमध्ये असतात तशा लाकडी बाजा. आणि हे हँडवॉश करायला बंब येतं. तर तुम्ही पाहू शकता वरती जे छत लाकडाचं आहे त्याला जे लाईटिंग दिसतात ना, त्या दुरड्या येतात छोट्या छोट्या, आपल्या ज्या बांबूच्या दुरड्या बनवतात ना त्या दुरड्यांमध्ये बल्ब सोडून त्याचं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे बोलताना आणि इथं पाहताना याच्यापेक्षा जवळ एवढं आकर्षक वाटतं. आणि मध्ये सेंटर आहे ना, झाप असतो पहा, ज्या ग्रामीण बायका आहेत पूर्वीच्या त्यांना नक्की कळण. झाप म्हणजे जे कोंबड्याला वगैरे झाकायसाठी ते झापाचा यूज व्हायचा. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपण आलोत आणि बसलोत. एक 10-15 मिनिटातच ऑर्डर दिल्याच्यानंतर आली आपली ऑर्डर पण एवढीच फास्ट येते ना मैत्रिणींनो. आणि हे पाव तुम्हाला दिसत असते याच्यामध्ये कळून नाही राहिले, पण पाव आहेत ना, आपले जे पाव आहेत आपण नॉर्मलचे पाव 4 पाव तेव्हा याचा एक पाव होईल. आणि पापड जे आहेत पापड एवढे खुसखुशीत आहेत मैत्रिणींनो, टेस्टला एकदम छान येतं. आणि इथली खासियत म्हणजे मिसळ जी येतं ती प्रॉपर चुलीवर बनते. आणि यांच्याकडं बाजरीची भाकर पण ठेवली जाते की ज्यांना मिसळबरोबर भाकर खायची असेल ते खाऊ शकता. तर अशा पद्धतीने हे आपली ऑर्डर आली. आपण जेवायला चालू करू राहिलो. तर या जेवण करायला. आणि आमचा शिव रात्री जागल्यामुळं तो काही उठलाच नाही, तो पूर्ण झोपूनच येतो. आता त्याचा व्हिडिओ मी घ्यायचा विसरले. तर ती बाजावर टाकली तर मस्त अशी थंड याच्यात झोपली होती ना. आपलं जेवण झालं आणि आपण जिलेबी मागवली, सोलकढी मागवली एक जणांनी, 3 मँगो लस्सी मागवली आणि एक आपली काजू लस्सी. त्यानंतर झाल्याच्यानंतर मी हँडवॉश करायला आले आणि हँडवॉश करून आपण आता बाहेर निघणार. तर बाहेर निघताना हे असे झुले वगैरे बनवले. तर त्याचं वरती जे छेद आहे ते पूर्ण असं चटईचं बनवलेलं आहे. बांबूचे चटई बनवतात का कशाची बनवतात मला काय आयडिया नाही, पण लाकडाचंच आहे. आणि वर त्याला 5 रट यूज केलेले आहे. तर असे 2-3 इथे गोल गोल आणि त्याच्यामध्ये झुले आहेत खूप सारे. तर इथं स्मोकिंग बिलकुल अलाउड नाही आहे. आणि लहान मुलांसाठी खूप काही सुविधा आहे तिथं. म्हणजे काय म्हणू आपण, जर लहान मुलं त्रास देत असतील तर त्यांच्या खेळण्यासाठी म्हणा, किंवा एक हॉटेलवाल्यांची आयडिया असते की बाबा त्यांनी अट्रॅक्ट होती पब्लिक. तर खूप साऱ्या खेळण्या वगैरे होत्या, मी व्हिडिओ नाही घेऊ शकले, फार भातुकलीच्या खेळापासून होत्या. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो खूप छान वाटलं मला. तुम्ही त्या साईडला त्र्यंबकेवरून नाशिकला येत असताना तुम्ही साधना हॉटेलमध्ये नक्की जा, नक्की टेस्ट करा. मला तर तिथलं वातावरण खूप आवडलं. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.